नमस्कार. सध्या सगळीकडेच नाताळची धामधूम सुरू आहे. नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचा सण. येशू ख्रिस्ताच्या या धर्माचा आणि आपल्या मराठीचा फार जुना नातं आहे. आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे, जी ख्रिस्ती भाषेशी संबंधित आहेच, पण त्याहून खूप जास्त ती आपल्या मराठी भाषेशी संबंधित आहे. इंग्लंडहून ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी आलेल्या एका पाद्र्याला आपल्या मराठी भाषेने कशी भुरळ घातली आणि त्याने या भाषेत ग्रंथरचना करून मराठी भाषेची महती कशी गायली, हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर साधारण 400 वर्षांपूर्वी मराठी भाषेची महती गाणारी ही व्यक्ती म्हणजे फादर थॉमस स्टीफन्स. फादर थॉमस स्टीफन्स यांचा जन्म 1549 मध्ये इंग्लंडमध्ये झाला. ते एक जेजुएट पाद्री होते. 1579 मध्ये ते गोव्यामध्ये आले. त्यांच्याबाबत आवर्जून सांगण्याजोगी बाब म्हणजे भारतात येणारे ते पहिले इंग्रज नागरिक होते असं म्हटलं जातं. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी ते भारतात आले खरे, पण इथल्या संस्कृतीने, विशेषतः मराठी भाषेने त्यांना भुरळ घातली. त्यांनी इथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी मराठी आणि कोंकणी या दोन्ही भाषा आत्मसात केल्या आणि त्याचप्रमाणे संस्कृतचाही अभ्यास त्यांनी केला. थॉमस स्टीफन्स यांनी इसवी सन 1616 मध्ये ख्रिस्तपुराण हा महान ग्रंथ लिहिला. बायबलमधील कथा मराठी मातीतल्या लोकांना समजाव्यात म्हणून त्यांनी हा ग्रंथ ओवीबद्ध रूपात रचला. हा ग्रंथ लिहित असताना त्यांना मराठी भाषेचा इतका अभिमान वाटला की त्यांनी मराठीची तुलना जगातील श्रेष्ठ वस्तूंशी केली. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, जैसी हरळा माझी रत्नकिळा, की रत्ना माझी हिरा निळा, तैसी भाषा माझी चोकळा, भाषा मराठी. म्हणजेच तेजामध्ये रत्नाचं तेज सर्वोत्तम असतं आणि सर्व रत्नांमध्ये निळा हिरा जसा सर्वोत्कृष्ट असतो, त्याचप्रमाणे सर्व भाषांमध्ये उत्तम असलेली भाषा म्हणजे मराठी. पुढे ते म्हणतात, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी मराठी. म्हणजेच जसं फुलांमध्ये मोगऱ्याचं फूल सर्वात सुंदर असतं किंवा सुगंधामध्ये कस्तुरीचा गंध हा सगळ्यात सुगंधित असतो, त्याचप्रमाणे सर्व भाषांमध्ये मराठी भाषा सर्वात सुंदर आहे. पुढच्या ओळीत ते म्हणतात, पखियांमध्ये मयोरू, रुखियांमध्ये कल्पतरू, भाषांमध्ये मानथोरू, मराठी येसी. म्हणजेच सर्व पक्ष्यांमध्ये मोर हा सर्वात देखणा पक्षी आहे आणि झाडांमध्ये कल्पतरू हे झाड सर्वात फलदायी आहे. तसंच या सर्व भाषांमध्ये मराठी भाषेचा मान सर्वात वरचा म्हणजेच थोर आहे. आणि शेवटच्या ओळीत ते म्हणतात, तारांमध्ये 12 राशी, सप्तवारां माझी रवी शशी, या दीपीचे या भाषांमध्ये तैसी, बोली मराठीया. म्हणजेच सर्व तारकांमध्ये जशा 12 राशींच्या तारका महत्त्वाच्या आहेत आणि 7 वारांमध्ये सूर्याचा वार रविवार व चंद्राचा वार सोमवार हे 2 वार महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे या भारतीय द्वीपकल्पामध्ये सर्व भाषांमध्ये मराठी भाषा ही सर्वोत्तम आहे. 400 वर्षापूर्वी एका इंग्रज पाद्र्याने आपल्या देशात येणं, आपली मराठी भाषा शिकणं, त्या भाषेत साहित्य निर्माण करणं आणि इतकंच नव्हे तर त्या भाषेची महती गाणं, हे आपल्या भाषेच्या श्रीमंतीचं प्रतीक आहे. फादर थॉमस स्टीफन्स यांनी मराठी भाषेत दिलेल्या योगदानाबद्दल मराठी भाषक नेहमीच त्यांचे ऋणी राहतील. तर नाताळच्या निमित्ताने या एका अशा जुन्या साहित्यकाची करून दिलेली ओळख तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा.